हाय. गणपती जवळ आलेत आणि सगळ्यांच्याच घरामध्ये गणेशोत्सवासाठी तयारी सुरू झाली असेल. बऱ्याच मंडळांची पण त्या संदर्भातली तयारी सुरू झालेली आहे ऑलरेडी. तर ना मला आज एक खूप महत्त्वपूर्ण मेसेज तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे. कसं आहे, गणपती हा सण आपल्याकडे खूप पूर्वापारपासून चालत आलेला आहे. पण सार्वजनिक गणेशोत्सव हे टिळकांनी सुरू केलं कारण की त्यावेळची सामाजिक परिस्थिती अशी होती की लोकांनी घराबाहेर पडून एका ठिकाणी जमावं आणि आपला मेसेज तो क्रांती घडवून आणण्याचा असेल किंवा त्या संदर्भातली इंग्रजांच्या विरोधातली प्लॅनिंग असेल, हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवता यावं यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली, जेणेकरून लोक एकत्र जमतील आणि मेसेज पास ऑन होत. तेव्हाची ती गरज होती. लोकांची लोकसंख्या कमी होती, त्यानुसार भरवले जाणारी मंडळं पण कमी होती. आता लोकसंख्येची वाढ झालेली आहे. गल्लोगल्लींमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. पण आजच्या घडीला खरंच आपल्याला झेपण्यासारखं आहे का? जरा प्लीज आहे ना, आपण बुद्धिवादी माणसं आहोत, आपण असा विचार करून वागायला हवं. तर मुंबईमध्येच फक्त जर म्हटलं तर गल्ली गल्लीमध्ये गणेशोत्सव केला जातो. लोकांच्या भावना आहेत, श्रद्धा आहेत, मला सगळं समजतं आहे. पण असं मी खूप ऑब्झर्व केलेलं आहे की प्रत्येक गणेशोत्सव मंडळाच्या मागच्या बाजूला ते 10 दिवस जुगारचा अड्डा चालला जातो. कितीतरी जे फंडिंग गणेशोत्सवासाठी केलं जातं त्याचा वापर हा सामाजिक कल्याणासाठी केला जात नाही. दुसरं, एवढे सारे गणपती हे मॅक्झिमम केसेसमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसचेच बनलेले असतात, शाडूचे बनलेले नसतात. त्यामुळे ते जेव्हा विसर्जनाच्या दिवशी तलाव असतील, समुद्र असतील, तिथे त्यांचं विसर्जन जेव्हा केलं जातं तेव्हा दुसऱ्या दिवशी परिस्थिती पाहण्यासारखी नसते. तर आपल्याला आपल्या देवतांचा असा अवमान करायचा आहे का? कितीतरी पर्यटक गणेश विसर्जनाच्या दिवशी जो काही अख्खा सोहळा असतो हे पाहण्यासाठी येतात, तेव्हा ते राहतात काही दिवस. आणि बरेचसे तर असे पर्यटक आहेत जे हाय प्रोफाईल सोसायटीजमध्ये राहतात, ओव्हर द सी लाईन. मग त्यांनाही हे दृश्य दुसऱ्या दिवशी दिसतंच ना. तेव्हा आपण आपल्या देवांची अशी विटंबना करतोय हे पण त्यांना दिसतंच आहे ना. तर आत्ता ना परिस्थिती अशी राहिली नाही आहे. पहिली गोष्ट, एक गाव एक गणपती ही प्रथा आपण आता सुरू केली पाहिजे. खूप मोठं गाव असेल तर 2 गणपती, 3 गणपती, 4 गणपती पण चालतील. तसंच मुंबई शहरामध्ये जागोजागी नगरं आहेत, लाईक शिवाजीनगर, संभाजीनगर, अशी खूप नगरं आहेत. तर एक नगर एक गणपती ही संकल्पना आपण करू शकतो. जर तिथे पण लोकसंख्या जास्त आहे तर 2 गणपती, 3 गणपती, 4 गणपती चालतील. पण प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये गणपती नको. एक हाऊसिंग सोसायटीचं जर प्रिमायसेस असेल तर प्रत्येक बिल्डिंगसाठी वेगळा गणपती नको. ते अख्खं कॉम्प्लेक्समध्ये एक गणपती ठेवता येईल. त्यानुसार काय होईल, फंडिंग पण चांगली करता येईल, त्यांना तो सोहळाही छान करता येईल. त्या निमित्ताने लोक एकत्र येतील, एकत्रपणे छान असे सांस्कृतिक कार्यक्रम करता येतील. तर ना थोडं विचार करायची गरज आहे शासनाला. जर शासनाला ते अजून जमत नाही आहे तर ॲटलिस्ट ज्या ठिकाणी आपण राहतो त्या लाईक एक हाऊसिंग सोसायटी असेल तर हाऊसिंग सोसायटीच्या मेंबरना तरी एवढं कळायलाच हवं की आता बस झालं. आपण तरी आपले निर्णय स्वतःपुरते घेऊ शकतो. कारण की असं आपण नेहमी म्हणतो ना की मी केल्याने काय होणार आहे, पण प्रत्येक एका व्यक्तीने केल्याने बदल होतो. प्लीज करा.